नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येत्या 24 नोव्हेंबरला तुळशीचं लग्न आहे. मग तुळशीचे लग्न कसे करावे, पूजा साहित्य कोणते घ्यावे, मंत्र कोणता म्हणावा, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तसेच ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी काय उपाय करावे आणि आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी आपण या तुळशीच्या विवाहाच्या दिवशी काय केले पाहिजे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ज्याच्या घरामध्ये तुळस आहे त्या प्रत्येकाने तुळशीचा विवाह हा केलाच पाहिजे. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य, आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असले तर व्यक्ती वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचेही पुण्य लाभते असेही म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने तुळशीचे लग्न हे लावलेच पाहिजे. तर पूजेसाठी साहित्य काय लागेल ते बघूया. या विवाह सोहळ्यासाठी आपल्याला प्रथम एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लाल चुनरी देखील घ्यायची आहे. ओटी भरण्यासाठी सामान घ्यायचं आहे. या पूजेमध्ये तुम्ही 16 शृंगाराचं सामान देखील घेऊ शकता, तुळशी मातेला अर्पण करू शकता. जर 16 शृंगाराचं सामान तुळशी मातेला अर्पण केलं तर पती पत्नीमधील मतभेद दूर होतात आणि ज्यांचा विवाह होत नाही, अडथळे येतात, त्यांचा विवाह देखील लवकर जुळून येतो. त्यानंतर आपल्याला बाशिंग देखील घ्यायचं आहे. एक गणपती बाप्पाचं बाशिंग आणि एक लक्ष्मीचं बाशिंग घ्यायचं आहे. आपल्याला या पूजेसाठी बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे. बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आपण शालिग्रामसोबत देखील विवाह हा लावू शकतो. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी पण चालेल. विड्याची पाने घ्यायची आहे. विड्याची पाने नसतील तर आंब्याची पाने घेतली तरी पण चालतील. आपण एक सुपारी आणि एक नाणे कलशामध्ये टाकण्यासाठी घ्यायचं आहे. आपण विड्याची पाने घेताना 5 पाने घ्यावी किंवा 7 पाने देखील घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला थोडीशी फुले देखील लागणार आहे. या पूजेसाठी आपण तांदूळ देखील घ्यायचे आहे, कारण विवाहासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे. मग तुम्ही रंगीबेरंगी तांदूळ देखील बनवून घेऊ शकता. त्यानंतर आपण आवळा आणि चिंच घ्यायची आहे. आवळा आणि चिंच या पूजेमध्ये खूप महत्त्वाची आहे. आपण जे उसाचे खांब चारी साईडनं ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपण आवळा आणि चिंच ठेवावी. त्यानंतर आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही साधा तांब्या घेतला तरी पण चालेल. एक दिवा घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक सफेद उपरणे घ्यायचे आहे. अगदी छोटे सफेद उपरणे असले तरी पण चालेल. त्या उपरण्यावरती आपण लाल रंगाने म्हणजेच कुंकवाने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. एका साईडने स्वस्तिक काढलं तरी पण चालेल. जर तुमची तुळस मोठी असेल तर तुम्ही अंगणातच हा तुळशीचा विवाह लावावा, आणि जर तुळस छोटी असेल तर तुम्ही घरात देखील हा विवाह लावू शकता. तुळशीचे रोपटे छोटे असेल तर या प्रकारे तुम्ही छोट्या कुंडीमध्ये ठेवू शकता. तुम्हाला जेवढा साजशृंगार करता येईल तेवढा साजशृंगार तुम्ही करू शकता. आणि तुळस जर बाहेर असेल, मोठे रोपटे असेल तर तुम्ही साडी देखील घालू शकता. त्यानंतर आता लग्न आहे म्हटल्यावर आपल्याला हळद देखील लावायला लागेल. मग थोडीशी हळद घ्यायची आहे. तुम्ही हळकुंड बारीक करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तरी पण चालेल. आता आपण उसाचे खांब चारी साईडनं ठेवणार आहोत. तर हे उसाचे खांब चारी साईडनं राहत नाही, म्हणून मी त्यामध्ये बरणीमध्ये बाजरी टाकलेली आहे आणि मग उसाचे खांब ठेवलेले आहे. मग तुम्ही अशा प्रकारे गहू टाकून देखील ठेवू शकता. तर हा आहे आपला मांडव. आणि आता खाली मी चौरंग ठेवलेला आहे. तुम्ही मोठा चौरंग देखील घेऊ शकता. यावरती आपण पूजा मांडणी करणार आहोत. आता मी 2 ठिकाणी तांदूळ ठेवणार आहेत. एका ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत तर दुसऱ्या ठिकाणी आपण कलश ठेवणार आहोत. पौराणिक कथेनुसार रुंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधराशी लावण्यात आला होता. दृष्ट जालंधराला नष्ट करण्यासाठी रुंदेची प्रतिव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतिव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालंधराचा पराभव केला. मात्र रुंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने रुंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले. म्हणूनच आपण सर्वजण तुळशीचा विवाह हा करत असतो.
आता आपण एक कलश घेतलेला आहे. कलशामध्ये आपण एक नाणे टाकायचे आहे, तसेच सुपारी टाकायची आहे, थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे, एक फूल देखील अर्पण करायचे आहे. त्यावरती आता आपण विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवली तरी पण चालेल. मग तुम्ही 5 पाने ठेवू शकता किंवा 7 पाने ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर त्यावरून नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यानंतर नारळाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, फूल देखील अर्पण करायचे आहे. ही सर्व पूजा आपण मनोभावे करायची आहे. आपण आपल्या विवाहाच्या वेळेस जेवढी तयारी करतो तेवढी तुळशीच्या लग्नाच्या वेळेस देखील तयारी करायची आहे. आणि या विवाहासाठी घरातील सर्व व्यक्तींनी उपस्थित देखील राहायचे आहे. कार्तिक एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशीचे लग्न लावतात. तुळशीचे लग्न 24 नोव्हेंबरपासून सुरू होतील ते 27 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशीचे लग्न लावले जातील. मग तुम्ही या दरम्यान कधीही तुळशीचे लग्न लावू शकता. तर आता मी 2 विड्याची पाने घेतलेली आहे. विड्याची पाने घेतली आहे, त्यावरती आपल्याला एका ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे, एका ठिकाणी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्राम ठेवू शकता. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारी देखील ठेवू शकता. आपण तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्वशीष जर तुमचं पाठ असेल तर गणपती अथर्वशीष देखील म्हणू शकता किंवा श्रवण देखील करू शकता. हे सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि आपण जिथे विड्याचे पान ठेवलेले आहे तिथे मूर्ती स्थापित करायची आहे. त्यानंतर आपण हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे, तसेच फूल देखील अर्पण करायचं आहे. दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वा देखील अर्पण करावा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप आपण चालूच ठेवायचा आहे आणि फूल देखील अर्पण करायचं आहे. यानंतर आता आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे. तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. या दिवशी आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. आपण जेवढी देवाची सेवा करत असतो तेवढे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते आणि ते कुठेतरी पुण्यफळ साठवून ठेवलेले असते, तेच आपल्याला अडचणीच्या कामी उपयोगी येते. तर आता आपण बाळकृष्णाला कपडे घालून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढा शृंगार करता येईल तेवढा शृंगार आपण करायचा आहे. आपण बासरी असेल तर बासरी देखील घ्यावी, तसेच कानातले असतील तर कानातले देखील घालावे. आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे, त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीचे तोंड हे पश्चिमेकडे करून ठेवावे. त्यानंतर आता मी तुळस ठेवलेली आहे. मोठी तुळस असेल तर तुम्ही साईडला तुळस ठेवली तरी पण चालेल, कारण एका ठिकाणी एवढी सर्व जागा देखील होऊ शकत नाही. आता मी तुळशीला हळदी कुंकू अर्पण करून घेणार आहे. आपण या दिवशी लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आपण काळ्या रंगाचे वस्त्र बिलकुलही परिधान करू नये. तसेच काळ्या रंगाची टिकली झाली, काळ्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करू नका. लाल वस्त्र जेवढे शक्य होईल तेवढे आपण या पूजेमध्ये देखील वापरावे आणि आपण देखील परिधान करावे. त्यानंतर आता मी तुळशी मातेची ओटी भरणार आहे. तुमच्याकडे जे ओटीचे सामान आहे ते देखील ठेवायचं आहे. 16 शृंगाराचं साहित्य असेल तर 16 शृंगार देखील आपण तुळशी मातेला ठेवायचा आहे. जेवढा साज करता येईल तेवढा साज आपण आवर्जून करावा. तुळशी पूजनाच्या वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तुळशी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देव मनः प्रिया लभते सुतराम भक्ती म्हणते विष्णुपदम लभेत तुळसी श्री महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया असा अगदी साधा आणि सोपा मंत्र आपण म्हणायचा आहे. त्यानंतर आपण लाल रंगाची चुनरी ही तुळशी मातेवरती ठेवायची आहे. तर तुम्ही बांगड्या देखील घालू शकता. जर तुमची तुळस मोठी असेल तर तुम्ही सर्व शृंगाराचं साहित्य देखील घालू शकता.
आणि तुळस जर छोटी असेल तर तुम्ही शृंगाराचं साहित्य खालीच तुळशीपाशी ठेवले तरी पण चालेल. आता आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. हळद घेताना थोडीशी ओलसर करून हळद घ्यायची आहे. आपण हळद लावताना प्रथम नवरीला हळद लावतो, मग तुळशी मातेला आपण प्रथम हळद लावायची आहे. खालून वरती हळद लावत जायची आहे. आपण 5 वेळा ही हळद लावायची आहे आणि तीच हळद आपल्याला बाळकृष्णांना देखील लावायची आहे. बाळकृष्णांना देखील खालून वरती हळद लावत जायची आहे. 5 वेळा आपण हळद लावायची आहे. अशा पद्धतीने अगदी साधी आणि सोपी आपण पूजा तसेच तुळशीचे लग्न करायचे आहे. ज्यांचा विवाह जमत नसेल, त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी तुळशीचा विवाह हा आवर्जून केलाच पाहिजे. घरी विवाह करणे शक्य नसेल तर जिथे विवाह केला जातो त्या ठिकाणी तरी आपण उपस्थित राहावे. या दिवशी तुळशीचं रोप घरी आणणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही तुळशीचं रोप देखील या दिवशी घरी आणू शकता. त्यानंतर आता मी मंडवळी घेतलेली आहे, तर तुम्ही छोट्या मंडवळ्या भेटतात त्या देखील घेतल्या तरी पण चालेल. तुमच्याकडे जशी पद्धत असेल, जशा परंपरेने तुमच्याकडे तुळशी विवाह हा करत असतील तशा पद्धतीने आपण तुळशी विवाह हा आवर्जून करावा. आपण आवळा आणि चिंच देखील या पूजेसाठी विवाहासाठी घ्यायचं आहे, ते देखील आपण पूजेमध्ये ठेवावे. तसेच तुम्ही फळे देखील ठेवू शकता आणि आपले जे दिवाळीचं फराळ आहे ते देखील आपण ठेवू शकता. यानंतर आपण आता मंगलाष्टका म्हणायचे आहे. मग मंगलाष्टक म्हणताना जर पठण असतील तर मंगलाष्टक तुम्ही म्हणू शकता आणि जर पठण नसतील तर तुम्हाला यूट्यूबवरती मंगलाष्टक मिळून जातील, त्या मंगलाष्टक तुम्ही म्हणाव्या. आपण उपरणं हे मधी पकडायचं आहे. मग एका साईडने एका व्यक्तीने उपरणे पकडावे व दुसऱ्या साईडने दुसऱ्या व्यक्तीने उपरणे हे पकडावे आणि आपण तुळशीचा विवाह हा लावावा. तर हे उपरणं पकडल्यावरती आपण मंगलाष्टक म्हणायचे आहे. मंगलाष्टक झाल्यानंतर आपण तुळशी मातेची आरती म्हणायची आहे. तसेच या दिवशी आपण गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे. भगवान विष्णूंच्या नावाचा जप करायचा आहे. जेवढ्या वेळा जप करणे शक्य होईल तेवढ्या वेळा जप आपण आवर्जून करावा. हे तुळशीचे लग्न झाल्यानंतर आपण नैवेद्य देखील ठेवायचा आहे. मग तुम्ही तुमच्या घरात असलेला कोणता पण गोड पदार्थ ठेवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.